नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आर्मी एओसी भरती 2024 महाराष्ट्रतर्फा एओसी आर्मी भरतीला जे आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। तर 723 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकतात। तर एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीचे जे शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे, शॉर्ट जाहिरात आलेली आहे। तर जेव्हा सुद्धा शॉर्ट जाहिरात येत असते, शॉर्ट नोटिफिकेशन येत असते, तर भरती कन्फर्म निघत असते। तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म निघणार आहे, हे भरती कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आर्मी एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, या भरतीमध्ये जे आहे लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला सांगून देतो, सर्वात अगोदर यामध्ये ग्राउंड आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार, तर लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आर्मी एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। मेन म्हणजे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते, त्याचबरोबर जे या भरतीच्या संपूर्ण जागा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, कोणकोणत्या पदामध्ये किती जागा आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी भरतीच्या रिलेटेड आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा ही जी भरती आहे आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स, तर यामध्ये जवळपास 729 की 23 प्लस जागा यामध्ये आहे, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास ठेवण्यात आलाय, तर 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। शॉर्ट नोटिफिकेशन दाखवून देतो, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळणार आहे। तर पहा ॲडव्हर्टीज टू बी पब्लिश इन एम्प्लॉयमेंट न्यूज, त्याचबरोबर या ठिकाणी पहा ॲडव्हर्टीज नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। सेंट्रल रिक्रुटमेंट सेल आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स सिकंदराबाद, पिन नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। तर हे संपूर्ण शॉर्ट नोटिफिकेशन बघू शकता तुम्ही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जागा सुद्धा बघू शकता, ठीक आहे, कोणकोणत्या याच्या किती जागा आहे याबद्दल। आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये पगार सुद्धा 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो वयोमर्यादा काय असणार आहे, तर 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तर एवढे या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फीचा जर आपण विचार केला, कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये फी नाही आहे। महिला उमेदवारांसाठी सुद्धा फी नाही आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा फी नाही आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो चालून आलेली आहे। तर आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे, त्याला आपण रनिंग सुद्धा म्हणतो, रनिंग असणार आहे सर्वात अगोदर आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये। आणि रनिंग झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं यामध्ये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट झाल्यावर तुमचे असणार आहे मेडिकल। हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अशा प्रकारे, ठीक आहे। तर 723 प्लस जागांसाठी ही भरती जी आहे येत आहे। तर कोणत्या तारीखपर्यंत हे भरती निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे। तर फॉर्म जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जवळपास नोव्हेंबरच्या एंडिंगच्या अगोदर या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होणार आहे। नोव्हेंबरच्या अंदर जे फॉर्म भरणे चालू होणार आहे। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की चांगली भरती ही तुमच्यासाठी येत आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये जे सर्वात अगोदर तुमचं यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवून देतो की कोणकोणते यामध्ये किती पद आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे, ठीक आहे। तर पहा यामध्ये ट्रेड्समॅन मेटचं पद आहे, तर ट्रेड्समॅन मेटमध्ये या ठिकाणी 389 जागा आहे। त्याचबरोबर दुसरं जे यामध्ये पहिलं जे पद आहे ट्रेड्समॅन मेटचं, तर यासाठी 389 जागा आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये फक्त 10वी पास आहे, ठीक आहे। आणि दुसरं जे पद आहे फायरमॅनचं आहे, फायरमध्ये 247 जागा आहे। आणि तिसरं पद MTSचं आहे, तर यामध्ये 11 जागा आहे।
त्याचबरोबर जे मटेरियल असिस्टंटचं यामध्ये 19 जागा आहे, त्याचबरोबर JR ऑफिस असिस्टंटच्या 27 जागा आहे, सिव्हिल मोटर ड्रायव्हरच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर टेली ऑपरेटरच्या यामध्ये 14 जागा आहे, त्याचबरोबर कार्पेंटर ज्युनियरच्या या ठिकाणी 7 जागा आणि पेंटर डेकोरेटरच्या यामध्ये 5 जागा आहे। तर टोटल ह्या ज्या जागा आहे तर ह्या 723 जागा आहे या टोटल, ठीक आहे। तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण सिलेक्शन प्रोसेस सर्वात अगोदर तुमचा आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये। तर 1500 मीटर रनिंग आहे फक्त पुरुष उमेदवारांसाठी 1500 मीटर रनिंग आहे आणि 1500 मीटर रनिंगसाठी तुम्हाला जो टाइम भेटणार आहे तर तो 6 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। जे पण पुरुष उमेदवार हे 1500 मीटर रनिंग मारणार आहे तर 1500 मिनिटामध्ये जर तुम्ही 1500 मीटर हे 6 मिनिटामध्ये मारलं तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे, ठीक आहे। तर 1500 मीटरच आहे म्हणजे 1600 मीटर रनिंग असते गणित, तर 1600 मीटरला 100 मीटर कमी, तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। सर्वात अगोदर 1500 मीटर ग्राउंडसाठी तुम्हाला 6 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर हा पहिला इव्हेंट आहे। पहिला इव्हेंट झाल्यानंतर दुसरा जो इव्हेंट यामध्ये आहे तर तो आहे 50 किलोचं वजन आपल्याला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे। किती? 50 किलोचं वजन आपल्याला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे आणि ते आपल्याला जे धावावं लागणार आहे तर ते आपल्याला 200 मीटर धावावं लागणार आहे आणि 200 मीटरचं ते अंतर असणार आहे। 200 मीटरच्या अंतरावर आपल्याला जे 50 किलोचं खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे त्याच्यासाठी तो तुम्हाला टाइम भेटणार आहे 100 सेकंडचा टाइम भेटणार आहे, ठीक आहे, जे की सर्वात बेस्ट आहे। तर अशा प्रकारे जे यामध्ये आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये जे आहे ग्राउंड असणार आहे तुमचा सर्वात अगोदर आणि महिला उमेदवारांचं यापेक्षा थोडं कमी ग्राउंड आहे, ठीक आहे। महिला उमेदवारांसाठी सुद्धा आता जाहिरात आल्यावर मी सांगणारच आहे त्यावर, तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण की वारंवार अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी त्याला आपण रिझनिंग म्हणतो, रिझनिंगचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 100 आणि 25 प्रश्न हे गणिताचे विचारले जाणार आहे, झाले 125 आणि 25 प्रश्न हे इंग्रजी ग्रामरचे विचारले जाणार आहे। तर टोटल जो हा पेपर असणार आहे 150 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला 4 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 4 प्रश्न चुकवसान तर 1 प्रश्न तुमचा बरोबर असणार आहे, तो मायनस या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा जे आहे सर्वात अगोदर ग्राउंड झाल्यावर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि 2 घंट्याचा तुम्हाला पेपरसाठी टाइम भेटणार आहे। तर 150 मार्काचा हा पेपर असणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे हा पेपर असणार आहे, ठीक आहे। आणि पेपर झाल्यानंतर जे आहे तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आणि तुमचं जर सिलेक्शन झालं आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये तर पगार सुद्धा 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे आर्मी ऑर्डनन्स कॉप्सची भरती निघत आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड चांगला आहे तर त्यांना ह्या भरतीचा नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो फायदा पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी आतापासून या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून जे पुस्तकं घेऊन घ्या, कारण की मी तुम्हाला आतापासून कोण सांगून राहिलो तर पहा काय मुलं काय करते, जेव्हा भरती निघाली तेव्हापासूनच मुलं अभ्यास चालू करून देते, पण मी तुम्हाला भरतीच्या अगोदरपासून सांगून देतो जेणेकरून तुमचा अभ्यास झाला पाहिजे, जेणेकरून तुमची तयारी झाला पाहिजे, जेणेकरून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। तुमच्यासाठीच मी या ठिकाणी सांगतो जेणेकरून तुमचं या ठिकाणी तयारी झाली पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, ठीक आहे। तर ह्या कारणाने मी तुम्हाला अगोदर सांगून देत असतो। जाहिरात तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे, ह्या नोव्हेंबरच्या अंदर जे हे भरती पडणार आहे जाहिरात येणार आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे आणि तुम्ही आपला व्हिडिओ हा कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की मायावाला व्हिडिओ बा कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।